नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या काकडीच्या प्लॉटमध्ये. आपल्या काकडीला थोडं पाणी कमी पडत होतं, त्यासाठी आपण बघा आता कसं भिजवून घेतलं आणि किती भिजवून घेतलं तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही पण असं आता नंतर भिजवू शकताय. बघू शकता आता इथं सध्याला बघू शकताय इतकं भिजलेलं आहे बघा. हे ह्याच्या कडीने एक भाकरीची आकार इतकं. परंतु मित्रांनो, इथून आपली ड्रीप चालू झाली त्याच्यामुळे इथं थोडं पाणी कमीच पडतंय आणि इथं रान जरा थोडं भारी पण आहे. आता इथून खाली बघू शकताय मुरमाड रान आहे आणि बघू शकताय सगळंच ओलं झालं आहे. म्हणजे खाली आपलं जे सरीतलं अंतर आहे का ते सुद्धा वरला झाला इतकं आपण भिजवून घेतलं ह्याला. कारण कसं व्हायला माहिती का की आपलं जे ठिबक आहे का तर ती इकडं तिकडं ओली तिला लागलेलं असतं, तर त्याच्यामुळं भिजणं झालं, त्याच्यामुळं प्रॉब्लेम व्हायला लागला. आणि बघू शकताय अशा पद्धतीनं आता ह्याला माथा पण फुटायला लागला आहे आणि उगवण क्षमता भरपूर आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण असं लावून पण घेतली तुटाळ बरं का. आणि अशा पद्धतीनं तुम्ही पण आता जास्त भिजवून घ्या. कारण कसं होतं माहिती का, आता उन्हाळा आला आहे आणि आपण ओली जर भिजलं उगवत नाही म्हणून तर काय होईल की उगवलेले आहेत ते पण सुकून जातील. तर आपण आता ह्याच्यामध्ये तुटाळ लावून घेतलेली, परंतु काय झालं माहिती का, आता ह्या तुटाळीचं वाट न बघता आपण ह्या रोपाला मोठं करण्यासाठी जास्त पाणी देणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण पाणी जास्त द्यायला चालू केलेलं आहे आणि ह्याला आता आपण खत पण सोडून घेणार आहोत. तर मित्रांनो, एक 8 दिवसामध्ये ह्याला ह्या दोरीला धरायचा प्रयत्न करणार आता आपली काकडी. आणि नंतर पुन्हा 1 महिन्याच्या आतमध्येच आपली काकडी चालू होणार आहे. तर बघू शकता सकाळचं व्यू आहे हे आणि दिवस निघालेला आहे 10 वाजताची. आता चालू आहे आपली शूटिंग. तर अशा प्रकारे तुम्ही पण आता भिजवून घ्या जास्त आणि खत पाणी लवकरात लवकर चालू करा सोडायला. आणि आम्ही पण आता सोडणार आहोत पुन्हा त्याला दुसरा व्हिडिओ तुम्हाला येईन. आम्ही काय सोडणार आहेत ती बापू गेलेत आणायला, तर मला पण माहीत नाही आता काय आणतात काय नाही. तर नंतर तुम्हाला व्हिडिओ टाकीन, तर तो पण व्हिडिओ बघून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला आपली काकडीचे व्हिडिओ बघायला मिळतील. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. त्याला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि असं तुम्ही पण भिजवून घ्या म्हणजे तुमची काकडी व्यवस्थित राहील.